Hello students, welcome in सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, हिस्ट्री अँड सिव्हिक्स. इन दॅट हिस्ट्री हा पार्ट आहे. यातला 12th चॅप्टर आहे प्रोग्रेशन ऑफ द एम्पायर. म्हणजेच एम्पायर म्हणजे काय, तर साम्राज्य, साम्राज्याची वाटचाल असं या धड्याचं नाव आहे. तर याचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर हे व्यवस्थित दिलेले आहेत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे सुद्धा तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. ओके, सो लेट स्टार्ट द क्वेश्चन फर्स्ट. अँड द क्वेश्चन इज आन्सर इन वन वर्ड. एका शब्दात उत्तर द्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये फर्स्ट, शी टूक द चार्ज ऑफ द इंदोर ऍडमिनिस्ट्रेशन. तर इंदोरचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याचा चार्ज यांनी घेतला, तर ती कोण आहे, अहिल्याबाई होळकर. त्या आन्सर येणार आपलं अहिल्याबाई होळकर. सेकंड क्वेश्चन, द मोस्ट कपॅबल अँड ब्रेव मॅन इन नागपूरकर भोसले फॅमिली. नागपूरकर भोसले फॅमिली मधला सगळ्यात कपॅबल आणि हुशार माणूस कोण, तर तो रघुजी. थर्ड क्वेश्चन आहे, ही रिइन्स्टेटेड द एम्पायर ऑन द थ्रोन ऑफ दिल्ली. तर दिल्लीच्या गादीवरती याने पुन्हा ती गादीची पुनर्स्थापना केली. तर कोणी, तर तो होता महादजी शिंदे यांनी. फोर्थ, ही मॅनेज्ड पॉलिटिक्स इन साऊथ. आणि याचा आन्सर आहे नाना फडणवीस. नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन, अरेंज क्रोनॉलॉजिकली. ओके, म्हणजे घटनानुसार आपल्याला ते अरेंज करायचं आहे. याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे द बॅटल ऑफ अष्टी, मराठा डोमिनन्स ओव्हर ओडिशा, द ब्रिटिश होस्टेड द युनियन जॅक इन पुणे. सो बघा इथे आन्सर मध्ये कसं येणार, फर्स्टला येणार मराठा डोमिनन्स ओव्हर ओडिशा, नेक्स्ट येणार सेकंडला द बॅटल ऑफ अष्टी म्हणजे अष्टीची लढाई, आणि थर्ड येणार द ब्रिटिश होस्टेड द युनियन जॅक इन पुणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज द थर्ड, राइट ब्रीफली. फर्स्ट, द वर्क डन बाय अहिल्याबाई होळकर. तर अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे. सी आन्सर, शी क्रिएटेड न्यू लॉज फॉर ॲग्रिकल्चर टॅक्स अँड टॅक्स रिकव्हरी. तर शेतसारा किंवा इतर जे कर आहेत याच्यासाठी त्यांनी नवीन कायदे चालू केले. शी बॉट बॅरेन लँड अंडर कल्टिवेशन. तर शेत जमिनी लागवडीखाली आणण्याचं काम त्यांनी केलं. डग वेल्स फॉर फार्मर्स. डग वेल्स म्हणजे विहिरी खोदण्याचं, शेतकऱ्यांसाठी विहिरी खोदण्याची कामे त्यांनी चालू केली. शी प्रमोटेड ट्रेड अँड इंडस्ट्री. तर त्यांनी व्यापार आणि उद्योगांना प्रोत्साहन दिलं. बिल्ट वॉटर रिझर्व्हियर्स, तळी किंवा तलाव जे असतात ते त्यांनी बांधायला सुरुवात केली. शी कन्स्ट्रक्टेड मंदिर, घाट्स, मठ अँड धर्मशाळाज. प्रोव्हाइडेड वॉटर फॅसिलिटीज ओव्हर इंडिया. शी बॉट कल्चरल इंटिग्रेशन इन द कंट्री. ओके, तर ही सर्व कामं अहिल्याबाई होळकर यांनी सत्तेत असताना केलेली आहेत. सेकंड, द व्हॅल्युअर शोन बाय महादजी शिंदे. ओके, याच्यामध्ये ए, ही प्लेड अ मेजर रोल इन रिइस्टॅब्लिशिंग द मराठा पॉवर इन नॉर्थ आफ्टर द डिफीट ऑफ मराठाज इन ॲट पानिपत. तर पानिपतच्या युद्धानंतर नॉर्थ म्हणजे उत्तरेकडे मराठ्यांची सत्ता शाबूत ठेवण्यासाठी किंवा त्याची पावर वाढवण्यासाठी यांचा हे जे महादजी शिंदे आहे यांचा मेजर रोल आहे त्याच्यामध्ये. ही रिअलाइज्ड दॅट guerrilla tactics would not be any more useful, so he trained and
मॉडर्नाइज हिज आर्मी अंडर अ फ्रेंच मिलिटरी एक्सपर्ट डी बोइग्ने. तर फ्रेंच मिलिटरी एक्सपर्ट जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्याने स्वतःचे जे सैन्य आहे यांना ट्रेन केलं. With his trained army, he defeated the Rohillas, the Jats, the Rajputs and the Bundelas. तर ह्या शिक्षित असं ट्रेन केलेली त्याचं जे सैन्य होतं त्याच्या मदतीने त्यांनी रोहिलास, जाट्स, राजपूत आणि बुंदेल यांचा पराभव केला. महादजी मॅनेज द डिफिकल्ट अफेअर्स विथ स्ट्रॉंग डिटर्मिनेशन अँड लुक्ड आफ्टर द दिल्ली अफेअर्स ड्युरिंग 1784 to 1794. तर त्यांचा जो पिरियड होता ते या पिरियडमध्ये त्यांनी दिल्लीच्या गादीचं पुन्हा रिइन्स्टॉलेशन केलं. द मुघल एम्पिरियर ऑनर्ड हिम विथ द टायटल वकील ई मुतलाक. थर्ड क्वेश्चन, द मराठा रूल इन गुजरात. नाव याचा आन्सर बघा. जनरल खंडेराव दाभाडे अँड हिज सन लेड द फाउंडेशन ऑफ मराठा पॉवर इन गुजरात. म्हणजे सेनापती खंडेराव दाभाडे आणि त्यांचा मुलगा या दोघांनी मराठ्यांची सत्ता गुजरातमध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आफ्टर द डेथ ऑफ खंडेराव हिज वाईफ उमाबाई टूक द चार्ज, bravely fought the battle with the Mughal Sardar at Ahmedabad and captured a fort. तर जेव्हा खंडेराव यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांची पत्नी उमाबाई हिने तो चार्ज घेतला आणि अगदी धाडसीपणे तिने ते युद्ध जिंकलं. मुघलांच्या बरोबर अहमदाबाद इथे ते युद्ध जिंकलं आणि तिथला तो किल्ला तिने तो किल्ला जो आहे हा मिळवला. द गायकवाड्स मेड वडोदरा their center of power. नेक्स्ट आहे फोर्थ क्वेश्चन, डिस्कस द रिझन्स बिहाइंड द एंड ऑफ द मराठा रूल. तर मराठ्यांची सत्ता संपुष्टात येण्यापाठीमागची कारणं काय आहेत ते डिस्कस करायचं आहे. लेट्स सी द आन्सर. द रिझन्स बिहाइंड द एंड ऑफ मराठा रूल वेअर आफ्टर द डेथ ऑफ महाजी शिंदे अँड नाना फडणवीस द मराठा पॉवर स्टार्टेड डिक्लाइनिंग. म्हणजे जेव्हा महाजी शिंदे आणि नाना फडणवीस यांचा मृत्यू झाला मराठ्यांची सत्ता ही हळूहळू ढासळू लागली. रघुनाथराव सन बाजीराव दुसरा, द पेशवा डिड नॉट हॅव लिडरशिप क्वालिटीज विच कुड क्रिएट सॉलिडिटरी अमॉंग द मराठा सरदार. तर रघुनाथरावांचा मुलगा दुसरा बाजीराव हा जो पेशवा होता त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी नव्हती. म्हणजे नेतृत्व गुण जो असतो सगळ्यांना एकत्र करून ठेवण्याचा जो गुण असतो हा त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे मराठा सरदारांना तो एकत्र करू शकला नाही. मराठा पॉवर गॉट वीकेंड ड्यू टू दिस डिफरन्सेस अमॉंग द मराठा सरदार. आणि तो मराठ्याचे जे सरदार आहेत त्यांना एकत्र आणू शकला नाही. त्यामुळे मराठ्यांची जी सत्ता होती ही हळूहळू कमजोर होऊ लागली. द सुप्रेमेन्सी ऑफ मराठाज डिक्लेन्ड इन द नॉर्थ अँड साऊथ ड्युरिंग द पिरियड ऑफ बाजीराव सेकंड. तर दुसऱ्या बाजीरावच्या त्याच्या ज्या कालावधीमध्ये उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे जी मराठ्यांची सत्ता होती किंवा मराठ्यांचा जी पॉवर होती ती हळूहळू कमी व्हायला लागली. अँड द ब्रिटिश डिथ्रोन्ड द मराठा पॉवर अँड बिकेम्स अ रूलर. तर त्याच वेळेला इंग्रज आले आणि त्यांनी मराठ्यांची सगळी सत्ता नाहीशी करून टाकली, संपुष्टात आणली आणि ते स्वतः सत्तेवरती आले. तर हेच आहेत त्या पाठीमागचे रिझन्स. चला स्टुडंट, इथेच आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा. थँक्यू.